शिक्षणासाठी आलेले आहेत सर. तर आज विषबाधा झालेली आहे, सरकार दवाखान्यामध्ये आलेले आहेत. तुमचे काही शिक्षकसुद्धा आम्ही व्हिजिट केली होती, तर शिक्षकसुद्धा नाहीत त्या ठिकाणी. तर काय म्हणतात सर, त्यांच्या पालकांना तुम्ही माहिती दिली का सर अशी विषबाधा झाली म्हणून? तर कसं झालं, आमच्याकडे 4 ते 7 तारखेपर्यंत आमच्याकडे स्काउट गाईड कार्यक्रम होता 4 दिवसाचा. त्याच्यामुळे 4 दिवस भरगच्च कार्यक्रम इथं झालेले आहेत. त्याच्यामुळे आमचे निवासी मुलं जे आहेत ते सगळे त्या कार्यक्रमात इन्व्हॉल्व होते. त्याच्यामुळे त्याला 4 दिवस झालं झोप वगैरे नव्हती. आणि रात्री कार्यक्रम संपला आणि आज सकाळी ताजा स्वयंपाक आम्ही वरण भात चपाती हे आम्ही त्या लेकराला जेवण दिलं आहे. ते एकूण टोटल 280 मुलांना जेवण दिलेलं आहे. 280 मुलांना जेवण दिलेलं आहे. आणि शाळा पण 10 ते 1पर्यंत शाळा झालेली आहे. आणि नंतर 1च्या दरम्यान त्यानं जरासे 1-2 लेकरं म्हणले बा डोकं दुखालं आहे, मळमळ व्हाली. आणि सर असं म्हणलं ना आमच्या वार्डन आणि कर्मचाऱ्यानं मग आज गाडी होती आमच्याकडे, त्या गाडीमध्ये घेऊन मग इथं येऊन आम्ही दवाखान्यामध्ये ठीक आहे हजर केलेलं आहे. किती विद्यार्थी आहेत सर आज इथं जवळपास 45 काहीतरी विद्यार्थी आहेत तिथं. 45 तर ती 1 नंबरलाच आहे सर ना. मग टोटल 149-59 काहीतरी आहेत विद्यार्थी. आणि खालीच्या 13 नंबरलाही काही हो 13 नंबर आणि 2 नंबरला आहेत. 1 नंबरला काय 2 एकूण 4 वार्डामध्ये तुमचे पेशंट आहेत? नाही हो 59 काहीतरी आहेत टोटल. आकडा किती आहे तुमचा? आकडा कोणता इथं का दवाखान्यात का कुठं? लेकराचा आकडा किती आहे? दवाखान्यात 59 लोक लेकर आहेत हो. कशामुळे झालं काय खाली होते? नाही विषबाधा झालेलाच नाही. आज आपल्याला असं म्हणणं चुकीचं आहे की आज डॉक्टरातल्या रिपोर्टमध्ये ती सांगतील विषबाधा झाला तर मग आमचे सगळे 280 मुलांना व्हायला पाहिजे ना. एवढ्याच मुलांना कसं काय व्हायचं? आता 4 दिवसाचा त्याचा थकवा आहे. त्याच्यामुळे जेवण केल्यानंतर त्याला अशक्तपणा आला असेल किंवा मग थोडंफार जेवणामुळे झालं असेल. नाही उलटी मळमळ नाही उलटे 1-2 लेकराचे झाले बाकी सगळे विद्यार्थी नाही तुम्ही आता चुकीचं काही सांगू नका तसं. जे काय ॲक्च्युअल आहे ते साहेब घ्या. हो काही पालकांना कळवलं ज्याच्याकडे मोबाईल. आता आम्ही इथं दवाखान्यात असल्यामुळे आम्हाला काही संपर्क झाला. आता घरी शाळेवर आमच्या नंबर आहेत, नंबर घेऊन आम्ही संध्याकाळी त्याला सर्वांना कळवणार आहोत. तुमचं नाव काय सर? भगवान बाबाराव इंगेवाड, मुख्याध्यापक, महात्मा फुले माध्यमिक आश्रमशाळा वाघाळा.